पूर्वी सार्वजनिक गणपती हे सार्वजनिक गणपती होते. आता एका चौकात 10 सार्वजनिक गणपती असतात. भरपूर गर्दी असते. मला तर कंटाळा येतो. गणेशोत्सव आला की भीती वाटते. दुर्दैवाने आमचं बॉन्ड इतकं असं लवकर आणि मैत्रीचं पटकन. इतकं छान झालं ना, की एकमेकांना समजून घेणं असेल, एकमेकांना समजावून सांगणं असेल, कुठलीही गोष्ट, तर ती खूप चांगल्या पद्धतीनं झाली आहे. कोकणातला गणपती मी अनुभवलेला आहे आणि तो खरंच कोकण आणि गणपती हे अतूट नातं आहे. ऐश्वर्य आहे, त्यामुळे विघ्न आहे आणि आगमन विघ्न हरत्याचं होणार आहे. त्यामुळे ड्रामा जोरदार असणार आहे. नमस्कार, मी अंकिता शिंदे. इट्स मज्जामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत. आज मी आली आहे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या सेटवर आणि माझ्यासोबत आहे ऋषिकेश आणि सारंग. खूप छान दिसत आहेत. दोघांचेही कुर्ते खूप छान आहे. स्पेशली तुझा रेड कलर खूप सूट करतोय. पण कसे आहात? कुठलाही रंग सूट करतो आणि कुठल्याही कपड्यात देखणं दिसतो माझ्या भाऊ. अगदीच. पण ना सारंग नेहमीच प्रत्येक इंटरव्ह्यू मध्ये तुझं कौतुकच करत असतो. सो हा बॉन्ड कसा आहे? कारण हा ऑफस्क्रीन सुद्धा तितकाच चांगला बॉन्ड दिसतो. हो, ऍक्च्युली आमचा ऑफ स्क्रीन बॉन्ड एवढा स्ट्रॉंग झालाय ना, ते ऑन स्क्रीन जाणवतं. म्हणजे असं आहे ना की ऑन स्क्रीन मी मोठा आहे, पण ऑफ स्क्रीन आणि रिअल लाईफमध्ये हा मोठा आहे माझ्यापेक्षा. पण आमचं बॉन्ड इतकं असं लवकर आणि मैत्रीचं इतकं छान झालं ना, की एकमेकांना समजून घेणं असेल, एकमेकांना समजावून सांगणं असेल, कुठलीही गोष्ट, तर ती खूप चांगल्या पद्धतीनं झाली आहे. पण ना आता कुठेतरी रणदिवे कुटुंब पूर्ण झालेले आम्हाला दिसतंय. मालिकेमध्ये सगळे आहेत, 3 भाऊ आहेत आणि शर्वरी सुद्धा असते मध्ये मध्ये. पण आता वातावरण थोडंसं टाईट आहे जानकीचं आणि तिच्या सासूबाईंचं. पण आता गणेशोत्सव सुद्धा येतात. सो मालिकेत गणेशोत्सव स्पेशल काही असणार आहे का? डेफिनेटली असणार आहे. म्हणजे घरोघरी मातीच्या चुलीचं फेस्टिवल सीझन आणि काही ड्रामा नसेल असं होणारच नाही. हां, तर खूप मस्त असा ड्रामा आम्ही आज शूट करतो इथे आणि ते पाहायला तुम्हाला आवडेलच नक्की. पण घरोघरी मातीच्या चुली या सीनमध्ये आम्ही आता काय केलं की आम्ही एक मखर वगैरे बनवले. बाप्पाची सगळी तयारी आम्ही स्वतः केली सगळ्यांनी मिळून. सो ते आम्ही कशा पद्धतीनं केलं आहे, काय केलं आहे, हेही तुम्हाला आता कळेलच लवकर. आणि त्याच्यावर सुद्धा काहीतरी ड्रामा आहे. सो हे आम्ही सगळे एकत्र मिळून हे सगळं गणेशोत्सव अशा पद्धतीने म्हणजे आता महाराष्ट्रात गावाखेड्यात घराघरात मखराची तयारी घरीच करतो. शहरात नोकरी धंद्यामुळे लोकांना वेळ नसतो त्यामुळे. पण ही जी मजा आहे ती लोकांना बघायला आवडेल. त्याचा आनंद ते म्हणजे रणदिव्यांच्या घरातही ती परंपरा सुरू आहे, ते बघायला लोकांना आवडेल. आणि ऐश्वर्य आहे, त्यामुळे विघ्न आहे आणि आगमन विघ्न हरत्याचं होणार आहे. त्यामुळे ड्रामा जोरदार असणार आहे. अगदीच. पण ना कलाकार म्हटलं की तुम्हाला मे बी तितकासा वेळ मिळत नसेल. पण आता गणेशोत्सव येतात तर काही ठरलंय का की गावी जायचंय किंवा घरी गणपती असेल तर तयारी सुरू झाली का डेकोरेशनची? हे बघ, आता प्रयत्न सुरू आहेत, इथून सुरू आहे. गावी जाण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मनसुबे सगळ्यांचे जायचं सगळ्यांना आहे, पण तू बघतेस इथं किती शेड्यूल आमचं टाईट शेड्यूल आहे आणि किती हेक्टिक शेड्यूलमध्ये आम्ही सगळं शूटिंग करतोय. सो जर बाप्पाची इच्छा असेल आणि त्याचा आशीर्वाद पाठीशी असेल तर आम्ही नक्कीच जाऊ आणि आमचा गणेशोत्सव घरी घरच्यांसोबत साजरा करू. म्हणजे सगळं प्लॅनिंग त्या दृष्टीने सुरू आहे की प्रत्येक जण गणपतीच्या पहिल्या चतुर्थीला तरी प्रत्येक जण आपापल्या घरी बाप्पासमोर असेल, या दृष्टीने आमचं प्लॅनिंग चाललंय शूटिंग. जेव्हा आपण लहान असतो तेव्हा एक वेगळी उत्सुकता असते की वेगवेगळ्या ठिकाणच्या बाप्पांचं दर्शन घ्यायचं. म्हणजे या आळीतला किंवा या शहरातला. तर तुमचं असं कधी झालं का कॉलेजमध्ये असताना किती असं दर्शन घेण्यासाठी वेगळी उत्सुकता असायची का? हो. म्हणजे लहानपणी आत्ता गावात हे जिवंत देखावे वगैरे थोडंसं कमी झालं आहे. कारण प्रत्येकजण जे हौशी कलाकार होते वगैरे ते सगळे आपापल्या कामानिमित्त किंवा करिअरसाठी बाहेर पडलेले आहेत. आणि आजसुद्धा काही मंडळांमध्ये जिवंत देखावे होतात आमच्या इकडे गावी. सो लहानपणी काय व्हायचं, आम्ही दिवस वाटून घ्यायचो. हे 3 मंडळ असेल तर या 3 मंडळांचे एका दिवशी बघायचे, दुसऱ्या 3 मंडळांचे एका दिवशी जिवंत देखावे बघायचे. सो हे सगळं व्हायचं. पण जसं मी माझ्या डिग्री शिक्षणासाठी मी इकडे पुण्यात वगैरे आलो त्यावेळेस मग पुण्यातले मानाचे गणपती, मुंबईत आल्यानंतर मुंबईतले काही गणपती. सो तो उत्साह असतो, ती एनर्जी असते, पॉझिटिव्ह वाईब्स आपल्याला तर मिळतात. आणि माहीत नाही त्या वातावरणात आपण इतकं मिसळून जातो ना की आपल्याला वेळ काय कळत नाही, पण तो उत्साह इतका भरलेला असतो. सो सगळं एकंदरीत छान वाटतं. तू सांगलीचा आहेस राईट की? हो, म्हणजे मी सांगली जिल्ह्यातलं दिघंची गाव आहे माझं. अगदी छोटंसं खेडेगाव आहे. पण तिथेसुद्धा जवळपास 40 मंडळ असतात गणपतीचे आणि जवळपास 20-25 मंडळांमध्ये जिवंत देखावे आजही दाखवले जातात. पूर्वी मला आठवतं असं ऑलमोस्ट सगळ्याच मंडळांमध्ये जिवंत देखावे व्हायचे. पण आता काय होतं की ते काय म्हणतो आपण, ते पुतळे उभारतात आणि तसं
तसे देखावे आर्ट असतात. डिरेक्टरला हां, सांगून वगैरे खोटे तसे मुखवटे. देखावे असतात वगैरे. आणि आधी जिवंत देखावे म्हणजे एक रेकॉर्डिंग कॅसेट असायचं, एक विषय असायचा, त्याच्यावर आम्ही ॲक्टिंग करायचो आणि ते सगळे असायचं जिवंत देखावे. सो तिकडचं आता खरं तर माझी उत्सुकता 10 वर्षांपूर्वी संपली. लहानपणी एन्जॉय केलं. आता कंटाळा येतो. पूर्वी सार्वजनिक गणपती हे सार्वजनिक गणपती होते. आता एका चौकात 10 सार्वजनिक गणपती असतात. भरपूर गर्दी असते. मला तर कंटाळा येतो. गणेशोत्सव आला की भीती वाटते. दुर्दैवाने आपला सण आहे. शहरात वस्तुस्थिती ही आहे की अरे बापरे, म्हणजे माझ्या घराखालच्या चौकात 4 गणपती आहेत. काय करायचं त्यांचं? त्यामुळे जागोजागी फिरून गणपतीचं दर्शन घ्यावं ही उत्सुकता माझ्यापुरती 10-15 वर्षापूर्वी संपली. आता आठवतं ते बालपण, जेव्हा घरोघरी गणपतीला जायचो आणि एका रात्रीत आपल्या गावातले शहरातले सगळे गणपती पाहून व्हायचे, सार्वजनिक गणपती. आणि तिथे खऱ्या अर्थाने काहीतरी चांगले सांस्कृतिक कार्यक्रम व्हायचे, लहान मुलांच्या स्पर्धा व्हायच्या, त्यांना संधी दिली जायची. ते सगळं आता संपलं. म्हणजे शहराच्या बाबतीत तरी मी कुठे जात नाही शक्यतो. म्हणजे सार्वजनिक गणपतींना तर जातच नाही. घराखालचे गणपती आहेत त्यांना जातो, कारण इतक्या वर्षांचं नात आहे. बाकी मजा माझ्या मते गावाकडे अजून टिकून असावी, कारण हे जे काही फॅड आहे तेवढं अजून गावाकडे फार गेलेलं नाही. आणि गावाकडे मुळात डॉल्बी वगैरे खूप कमी वापरतात, माहिती आहे का? गावाकडे ते आहे. म्हणजे आमच्या इकडे आमचं जे मंडळ आहे आजही गावाकडे स्पर्धा आयोजित केल्या जातात. म्हणजे संगीत खुर्च्या असेल खरंय. किंवा जे लहान मुलं आहेत त्यांच्यासाठी स्पर्धा, सिंगिंग कॉम्पिटिशन वगैरे या स्पर्धा महिलांचं असतं. आणि सो डॉल्बी प्रकरण खूप कमी असतं. हो, आणि आता आपल्याला कम्युनिकेशनची माध्यमं इतकी आहेत, एवढ्या प्लॅटफॉर्मवर आपण एकत्र येतो. सार्वजनिक गणेशोत्सवाची खरी गरज आता आहे का, हाच आपण प्रश्न विचारायला पाहिजे. मला तर असं वाटतं मुंबईपुरतं की एक स्थानक एक गणपती हे असा सार्वजनिक गणपती असेल तर तिथे काहीतरी आपल्याला करमणुकीचे आणि फायद्याचे कार्यक्रम होतील. बाकी सगळ्या बजबजाट बघून कंटाळा येतो, भीती वाटते. पण आय थिंक जोपर्यंत प्रत्येक जण निदान स्वतःपुरती काळजी घेत नाही तोपर्यंत हे नाही होणार. शक्य नाही. आपली आपण काळजी घ्यायची, किंवा आपण जायचं नाही किंवा काय असं करू शकतो. अगदीच. पण ना गणपती बाप्पा म्हटलं की पहिली गोष्ट आठवते ते म्हणजे मोदक. तुम्ही किती मोदक प्रेमी आहात आणि किती बनवायची आवड आहे, खायची आवड आहे, काय सगळं? खूप 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 आवडतात मला. स्पेशली माझ्या आईच्या हातचं मोदक जे गव्हाच्या पिठाचे बनतात, खोबरं आणि गूळ वगैरे ते सगळं. तर मी तांदळाचे मोदक पहिल्यांदा पुण्यात खाल्ले होते. मी ज्यावेळेस माझं कॉलेजच्या याच्यासाठी आलो होतो आफ्टर 12th, मी तांदळाचे मोदक मी पहिल्यांदा खाल्ले होते. पण मी लहानपणापासून गव्हाचे उकडीचे मोदक प्लस तळणीचेही मोदक असायचे. तर ते कधीतरी वाटलं आम्हाला खावं की आता बाबा उकडीचे खूप खाल्लेत मोदक आम्ही, तर तळणीचे मोदक माझी आई करायची. सो खूप आवडतात आणि मी बनवतो सुद्धा. मला ते बनवायला सुद्धा जमतं मोदक. लास्ट टाइम कधी बनवलेलंस किंवा कुणाकडून शिकलाय? नाही, शिकलोय म्हणजे माझ्या आईलाच बघून शिकलोय मी हळूहळू. म्हणजे ती ज्या पद्धतीने करते किंवा सुरुवातीला जे चुकतं ते नंतर ते आईच बरोबर करून वगैरे सगळं आपल्याला सांगते की हे असं पकडायचं, एक 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 घडी घालायची आणि वरती मग ते टोकानायचं. आपण बनवलेले मोदक ट्रेनच्या गर्दीत माणसं असतात तशी असतात. मुंडी इकडे, मुंडी. जसं की ऋषिकेश म्हणाला तो सांगलीचा आणि त्याच्या तिकडे एक वेगळं वातावरण असतं, तसं तुम्ही कुठून आहात आणि तिकडे काय वातावरण असतं? आणि मोदकांवर किती प्रेम आहे तुमचं? तुम्हाला बनवायला आवडतात का? मोदकांवर माझं निरतिशय प्रेम आहे. मी मोदकासारखाच दिसत मी भरपूर मोदक खाल्लेले आहेत. ऍक्च्युली मी मूळचा गुलाबजाम काका, म्हणजे गुलाबजाम काका. मी मूळचा कोकणातला आहे, देवगडचा आहे. तिथे माझं घर आहे. माझ्या घरचा गणपती तिथेच असतो. आम्ही मुंबईत गणपती आणत नाही. पण माझं बालपण नालासोपाऱ्याला गेलं. पण कोकणातला गणपती मी अनुभवलेला आहे आणि तो खरंच कोकण आणि गणपती हे अतूट नातं आहे. आणि जर मला कोणी विचारलं की तुम्हाला कुठे जायला आवडेल, तर गणपती हा कोकणातच. ती जी मजा आहे सगळी, अक्षरशः निसर्गाची जे काही रोषणाई असते त्याच्यापासून तिकडच्या आरत्या, एकत्र यायचं आणि गणपती एकत्र विसर्जन करण्याची परंपरा, हे सगळी धमाल तिकडचे. नालासोपाऱ्यात मी होतो तेव्हा, म्हणजे माझं लहानपण गेलं तेव्हा खरंच नालासोपारा गावासारखं होतं. त्यामुळे थोडीशी मजा मला नालासोपाऱ्यालाही अनुभवायला मिळाली. तिथे विहिरीत विसर्जन व्हायचं. आजूबाजूच्या 50-60 घरातले गणपती नाखरे म्हणून एक कुटुंब होतं, त्यांची विहीर होती, त्या विहिरीवर यायचे. ते विसर्जनाची मजा आणि मग ती देखावे. शेजाऱ्यांच्या घरी गणपती होता. गणपती 1.5 दिवसाचा असतो, त्या रात्री जागरण,
अशी ती सगळी मजा पण अनुभवायला. तुम्हाला एक मुलगा सुद्धा आहे, सो त्याला कधी असं वाटतं का की त्याला सुद्धा गावी घेऊन जावं आणि त्याला सुद्धा ते अनुभवता यावं? हो, मला एक मुलगा नाही, एक मुलगी सुद्धा आहे. मोठी मुलगी आहे माझी, किमया. धाकटा मुलगा आहे निर्भय. त्या दोघांना मी एकदा गणपतीत घेऊन जाणार आहे गावाला. माझ्या घरी नवरात्र खूप मोठं असतं गावाला, त्यामुळे बरेचदा आमचं नवरात्रामध्ये जाणं होतं. म्हणजे आता लगेच 2-1.5 महिन्यात नवरात्र आहे, त्यामुळे गावी गणपतीत जाणं कमी होतं. पण तू म्हणतेस त्याप्रमाणे एकदा गणपतीला मी त्यांना नक्की नेणार आहे, कारण कोकण तर त्यांना आवडतंच. मला वेळ मिळत नाही, त्यामुळे त्यांचं जाणं राहतं. कोकण कोणाला नाही आवडत? ते सगळ्यांना कोकण आवडतं. आहेच. बरं, एक धमाल रॅपिड फायर खेळूयात. तो फूड रॅपिड फायर आहे, तुम्हाला चूज करायचं आहे. बरं. सो आता जर चॉईस दिलं की मोदक आणि काजू कतली, तर काय? मोदक. काजू कतली आणि ते कानवले माहिती आहे तुम्हाला, उकडीचे असतात. कानवले. कंदी पेढ्यावर जिलेबी. जिलबी. कंदीपेढे. कंदी पेढ्यावर मोदक. मोदक. मोदक की जिलेबी? मोदक. ते ऑरेंज लाडू असतात ना, मोतीचूर. हा, मोतीचूर लाडू की मोदक? मोदक. बासुंदी और शेवयाची खीर किंवा तांदळाची खीर? बासुंदी. नाही, माझ्यासाठी शेवळ्याची खीर. बासुंदी किंवा मोदक? मोदक. म्हणजे मोदक इज विनर बेसिकली. येस 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 येस. मोदक. मोदक winner. काय ना, मोदक जसं बाप्पाला आवडतो ना, तसं आम्हाला इतका आवडतो. म्हणजे मी एका वेळी नाही म्हणलं तर म्हणजे माहित नाही किती खाईन, पण खूप खाईन मोदक मी. लास्ट टाइम कधी खाल्ले होतेस मोदक? अरे लास्ट टाइम मी आता इथे आपण पुण्याला गेलो होतो तेव्हा प्रमोशनला, त्यावेळेस त्यावेळी खाल्लं खाल्ले होते. म्हणजे तुझं केळवण होतं आय थिंक. आम्ही पुण्याला या मालिकेच्या निमित्ताने प्रमोशनला गेलो होतो, तेव्हा तिथल्या एका उपहारगृहामध्ये आम्ही खाल्ले होते. करेक्ट. आम्ही ना असं पण ऐकले की तुझी बायको आणि आई खूप छान स्वयंपाक करते आणि तू डबे घेऊन येतोस आणि सगळे ताव मारतात. सो आता गणपतीत सुद्धा तुझ्याकडनं खूप अपेक्षा असतील. सो असं काही झालं का की तू आण मोदक, असं काही काय होतं आहे? माहितीये का, काय होतं म्हणजे माझी बायको, आई आणि हे आणतातच डबे, पण भावाच्या घरून सुद्धा उत्तम डबा येतो. आणि मग आम्ही दोघं जण असतो, अरे आज माझ्या बोरिवलीच्या घरातून काय आलं असेल बरं. हा म्हणतो, अरे काय नाही, गोरेगावच्या घरातून काय आलं असेल बरं. हे असं असतं आमचं. आणि तू मोदक म्हणालीस ना, तर हा जसं म्हणाला की पुण्यात येईपर्यंत त्यांनी तांदळाचे मोदक खाल्ले नव्हते, तसं गव्हाचे उकडलेले मोदक मी अजून खाल्ले नाहीये. त्यामुळे तर मी त्यांनी आता प्रॉमिस केलंय की आई आली की त्या दिवशी आपण ते मोदक तुला खायला घालणार. असं अगदी पण तुम्हा दोघांचा पण खूप छान आहे. खूप छान वाटतं तुम्हा दोघांची एकत्र गप्पा मारताना. तो तसाच ठेवा आणि त्यामुळे तो मालिकेत अजून छान दिसतो. थँक्यू सो मच. फक्त जाता जाता प्रेक्षकांना काय सांगाल आणि त्यांना गणपती बाप्पाच्या शुभेच्छा द्या? प्रेक्षकांना हेच सांगेन की तुमच्या ज्या काही अडीअडचणी आहेत, तुमचे जे काही विघ्न आहेत, ते बाप्पा घेऊन जातील आणि तुमचं सर्व काय म्हणतो आपण इच्छा बाप्पा पूर्ण करतील. तर तुम्हाला गणेश उत्सवाच्या आमच्या दोघांकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.